मित्रांनो, जरा कल्पना करा. रात्रीचे 8 वाजले आहेत. एक तरुण पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये गजांमागे बसला आहे. त्याचे कपडे फाटलेले आहेत. त्याच्या ओठातून रक्त वाहत आहे आणि डोळ्यात अश्रू दाटून येत आहेत. तो हात जोडून वारंवार म्हणत आहे, साहेब, मी काहीही केले नाही. देवा शपथ, मी काहीही केले नाही, पण कोणी ऐकत नाही. मग एक महिला इन्स्पेक्टर पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करते. कणखर, भेदक नजरेची एक अशी महिला जिच्या नावाने कुख्यात गुन्हेगार थरथरतात, पण त्या मुलाला पाहताच ती स्तब्ध होते. तिच्या चेहऱ्याचा रंग बदलतो. त्याला बाहेर काढा आणि माझ्या केबिनमध्ये पाठवा. पण मित्रांनो, प्रकरण इथेच संपत नाही. त्याच रात्री महिला इन्स्पेक्टर त्या मुलाला पकडते. ती त्याला तिच्या गाडीत घेते आणि थेट तिच्या घरी घेऊन जाते. एक पोलीस अधिकारी आणि कोठडीत बंद असलेला एक मुलगा, सगळे एकाच छताखाली. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण शहरात फक्त एकच चर्चा सुरू होते. लोक वाटेल ते बोलले, तिला हिणवले, तिच्यावर टीका केली. पण त्या रात्री नेमकं काय घडलं आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा ते उघड झालं, तेव्हा हसणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ही आहे सन्मानाची, अपकीर्तीची आणि प्रत्येक सामाजिक अडथळा तोडून टाकणाऱ्या प्रेमाची कहाणी. झारखंडमधील एका लहानशा गावातून या शहराच्या अरुंद रस्त्यांमध्ये, जिथे मंदिराच्या घंटांच्या नादाने सकाळ झाली, संध्याकाळ झाली होती आणि चुलीच्या धुराने वातावरण भरून गेले होते, तिथे माती आणि विटांनी बांधलेले एक जुने 2 खोल्यांचे घर होते. काही ठिकाणी भिंतीवर प्लॅस्टर निघत होते. छतावर पडणाऱ्या पावसाचा गळका पत्रा आणि अंगणातलं तुळशीचं रोप एवढीच त्या घराची संपत्ती होती. आणि त्याच घरात आपल्या कथेचा नायक राहत होता, दीपक. दीपक सुमारे 25 वर्षांचा होता. त्याचा रंग सावळा होता, चेहरा साधा होता आणि त्याच्या डोळ्यात एक असा निरागसपणा होता जो आजकाल क्वचितच आढळतो. कोणतेही दुर्गुण नाहीत, कोणतेही व्यसन नाही, वाईट संगत नाही. परिसरातील वडीलधारी मंडळी म्हणायचे, प्रत्येक घरात एक दीपक असता तर किती बरं झालं असतं. दीपक त्याचे आईवडील होते. त्याचे वडील रामलाल यांनी आयुष्यभर गवंडी काम करून आपल्या मुलाचे पालनपोषण केले होते. त्याच कष्टाच्या जोरावर दीपकने आपले शिक्षण शेवटच्या वर्षापर्यंत पूर्ण केले. पण आता ते मजबूत हात थरथरत होते, कारण रामलालजींना हृदयविकाराचा झटका आला होता. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले होते, त्यांना कोणताही शॉक देऊ नका, त्याचा ताण घेऊ नकोस, नाहीतर काही होऊ शकतं. घरात दर महिन्याला औषधांवर खर्च व्हायचा आणि आई शांतीदेवी, ज्यांच्या गुडघ्यात सतत दुखत होते, तरीही ती रोज पहाटे 4 वाजता उठून आपल्या मुलासाठी ताज्या पोळ्या बनवायची. ती म्हणायची, माझा दीपक दिवसभर उभा राहून काम करतो, किमान मला आईच्या हातचं गरम जेवण तरी मिळायला हवं. दीपक शहरातील बाजारात असलेल्या सेठ धनीराम यांच्या कपड्यांच्या दुकानात काम करायचा. धनीराम वस्त्र भांडार, सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत 12 तास कंबरतोड मेहनत. ग्राहकांना कपडे दाखवणे, गाठोडी वाहून नेणे, दुकानाची धूळ झटकणे, सगळं काही फक्त दीपकच काम करायचा. तो महिन्याला 8,000 रुपये कमवायचा आणि त्या 8,000 रुपयांमध्ये तो वडिलांची औषधे, घर खर्च, विजेचे बिल आणि आईचा खर्च भागवू शकत होता. मित्रांनो, गरिबी दीपकपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे कोणाला ठाऊक आहे. कधी कधी त्याच्या शेवटच्या दिवसात घरात फक्त भात शिल्लक राहायचा आणि दीपक त्याच्या आईला म्हणायचा, आई, मला आज जेवायची इच्छा नाही, तुम्ही दोघे जेवा. माझी आई समजून घ्यायची, तिच्या पदराने माझे अश्रू पुसायची, पण आपल्या मुलाच्या प्रतिष्ठेसाठी ती गप्प राहायची. दीपकने कोणाकडून तरी पैसे कमावले, त्याने कधीच तक्रार केली नाही, ना देवाकडे ना नशिबाकडे. तो नेहमी म्हणायचा, आई, जे कष्ट करतात ते कधीच हारत नाहीत. एक दिवस तू पाहशील, मी स्वतःची काळजी घेईन. मी दीपक वस्त्र भांडार नावाचे दुकान उघडीन. तू आणि बाबूजी हिशोब सांभाळतील. मग आपल्याला कशाचीही कमतरता भासणार नाही. बाबूजी हसले आणि म्हणाले, मूर्खा, स्वप्न बघणं थांबव आणि झोप. पण ते स्वप्न रोज रात्री दिव्यासारखं एक विशेष गोष्ट होती. मित्रांनो, त्याला कोणाचेही दुःख पाहवत नसे. रस्त्यावर कोणी भुकेले दिसले की तो त्याला आपल्या वाटेची भाकरी देत असे. एखाद्या वृद्ध व्यक्तीला रस्ता ओलांडायचा असेल तर तो आधार देत असे.
तो त्यांना धरून नदी पार करायला मदत करायचा. तो पावसात भिजलेल्या कुत्र्याच्या पिल्लाला दुकानाच्या चपरा खालून आश्रय सुद्धा द्यायचा. आणि त्याची काही कमजोरी वगैरे होती का? त्याला पोलिसांची खूप भीती वाटत होती. लहानपणी त्याने आपल्या परिसरात पोलिसांना एका निरपराध माणसाला अटक करून घेऊन जाताना पाहिले होते आणि त्या माणसाला अनेक महिने तुरुंगात ठेवण्यात आले होते. तो खचून परत गेला. तो नीट बोलू शकत नव्हता आणि नजर मिळवू शकत नव्हता. तेव्हापासून दीपकच्या मनात एक विश्वास बसला होता. पोलिसांपासून सावध राहा. त्याचे वडीलही त्याला नेहमी समजून सांगायचे, बाळा, पोलिसांशी मैत्री किंवा वैर दोन्हीही चांगले नाही. फक्त दुरून नमस्कार कर आणि आपल्या मार्गाने जा. तिथे गरिबांची कोणी ऐकत नाही. दीपकने ही गोष्ट मनावर घेतली. पण मित्रांनो, नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळेच लिहून ठेवले होते. ज्या पोलिसांनी त्याला पूर्वीपेक्षाही जास्त शिक्षा दिली होती. त्याला भीती वाटत होती की त्याच्या आयुष्यातील सर्वात सुंदर नाते त्याच पोलिसासोबत जुळणार होते. कसे? मी तुम्हाला सांगते. आता मित्रांनो, खरी गोष्ट सुरू होते ज्या दिवशी सर्व काही बदलले. पण त्याआधी तुम्हाला 6-7 महिने मागे घेऊन जातो. ही 6-7 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. ती हिवाळीची एक संध्याकाळ होती. धुके इतके दाट होते की रस्ता धुसर दिसत होता. पिवळे पथदिवे धुक्यात झाकलेले होते आणि वाहने वेगाने जात होती. दीपक दुकानातून घरी परत येत होता. पिशवी खांद्यावर टाकून थंडीपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हात चोळत तो होता. तेव्हा त्याला रस्त्याच्या कडेला एक मोटरसायकल पडलेली दिसली. तिचे चाक अजूनही फिरत आहे आणि त्याच्या शेजारी एक मध्यमवयीन माणूस रक्ताने माखलेला बेशुद्ध पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत रस्त्यावर सांडत होते. लोक ये जा करत होते. गाड्या थांबल्या होत्या, पण मदतीसाठी कोणीही थांबत नव्हते. कोणीतरी म्हणत होते, भाऊ, ही पोलिसांची कामे आहेत. कोणाला त्रास करून घ्यायचा आहे, कोणाला कोर्टात जायचं आहे, हे थांबवा. कोणीतरी आपला मोबाईल काढून व्हिडिओ बनवत होता. थांबा थांबा, मी लाईव्ह अपलोड करतो. मित्रांनो, ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे. हजारो बघणारे, पण मदतीला एकही नाही. रस्त्यावर एक माणूस मरत आहे आणि लोक व्ह्यूज मोजत आहेत. पण दीपक, तो तिथून गेला नाही. आपली बॅग खाली टाकून तो त्या माणसाकडे धावत गेला. थरथर त्या हातांनी त्याने त्याची नाडी तपासली. तो श्वास घेत होता, पण त्याचे बरेच रक्त गेले होते. रक्तस्राव थांबवण्यासाठी दीपकने आपला टॉवेल काढून त्याच्या डोक्याभोवती घट्ट बांधला. मग ती वाहनांना, साहेब थांबा, असे ओरडू लागली. दूर व्हा, तो मरेल, कोणीतरी थांबा. इथे कोणी माणूस आहे का? पण कोणीच थांबले नाही. कोणी गाडीची खिडकी सुद्धा खाली घेतली नाही. आणि मग दीपकने तेच केले जे क्वचितच कोणी तसे केले असते. तो आपले हात पसरून रस्त्याच्या मधोमध उभा होता. समोरून वेगाने येणाऱ्या एका पांढऱ्या कारचा प्रचंड वेग होता. गाडीच्या हेडलाईट्समुळे दीपकच्या डोळ्यांना त्रास होत होता, पण तो जागेवरून हलला नाही. त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, एक तर गाडी थांबेल किंवा मी थांबेन, पण तो माणूस मरणार नाही. गाडीने जोरात ब्रेक दाबला. किलबिलाट करत गाडी दीपकपासून अगदी हाताच्या अंतरावर थांबली. गाडीचा दरवाजा उघडला आणि पोलिसांच्या गणवेशात एक स्त्री बाहेर आली. तिच्या खांद्यांवर तारे चमकत होते. ती पोलीस इन्स्पेक्टर होती, शीला गुंजे. प्रचंड संतापल्या होत्या. ती खाली उतरली आणि म्हणाली, तू वेडा झाला आहेस का? तुला मरायचं आहे का? गाडी थांबली नाही तर काय होईल? मी कोण आहे तुला माहीत आहे का? पण दीपकने हात जोडले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. त्याचा आवाज थरथरत होता. मॅडम, कृपया मला माफ करा. तुम्हाला जी काही शिक्षा द्यायची असेल तुम्ही नंतर देऊ शकता. पण तिथे एक माणूस मरत आहे. एक अपघात झाला आहे. त्याला खूप रक्तस्राव होत आहे आणि कोणीही गाडी थांबवत नाहीये. मॅडम, मी हतबल झालो होतो. कृपया त्याला रुग्णालयात घेऊन जा. मी तुमच्याबरोबर येतो. त्याचा जीव वाचेल मॅडम. त्यालाही मुलं होत असतील. देव तुमचं भलं करो. शीलाने त्या मुलाच्या डोळ्यात पाहिले. मित्रांनो, गणवेशातील माणसाच्या डोळ्यांना खोटं ओळखता येतं, पण त्या डोळ्यात धृतपणा किंवा भीती नव्हती. केवळ एका अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवण्याची तळमळ होती. शीलाने एक क्षणही वाया घालवला नाही. त्या दोघांनी मिळून जखमी माणसाला गाडीच्या मागच्या सीटवर झोपवले. दीपकने त्याचे डोके आपल्या मांडीवर धरले होते आणि संपूर्ण वेळ आपला टॉवेल घट्ट पकडून ठेवला होता.
रुग्णालयात पोचल्यावर डॉक्टर म्हणाले आणखी 10 मिनिटे उशीर झाला असता तर त्याला कोणीही वाचवू शकलं नसतं. ज्या कोणी त्याच्या डोक्याला कापड बांधला, खरं तर त्याने एक जीव वाचवला आहे. आणि मित्रांनो, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा त्या जखमी व्यक्तीचे कुटुंबीय रडत रडत रुग्णालयात आले आणि सर्वांनी विचारले त्याला कोणी वाचवले, तो देव कोण होता म्हणजे तो मुलगा तिथे अजिबात नव्हता. दीपक गुपचूप निघून गेला होता. त्याने त्याचे नाव सांगितले नाही, नंबर दिला नाही आणि आभारही मानले नाहीत. त्याने त्याचा रक्ताने माखलेला टॉवेल सुद्धा तिथेच सोडला. शिला हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये उभी राहून विचार करत होती. 8 वर्ष माझ्या सेवेच्या काळात मी हजारो चेहरे पाहिले आहेत. खोटारडे, धूर्त, स्वार्थी, दिखावा करणारे, पण चांगल्या कामांनी नाव कमावलेल्या एका मुलाला मी पहिल्यांदाच पाहिलं आहे. तो कोणत्या प्रकारच्या मातीचा बनला आहे हे मला माहीत नाही. तो चेहरा माझ्या काळजाला भिडेल. तिने आजूबाजूला विचारलेही, पण त्या संध्याकाळच्या धुक्यात तो मुलगा धुक्यात हरवला होता. काळाच्या ओघात, आयुष्याच्या धावपळीत ती आठवण मागे राहिली, पण कधीच पुसली गेली नाही. आता मित्रांनो, आपण त्या दिवसाकडे परत जाऊया जेव्हा तो दिवस दीपकच्या आयुष्यात वादळ घेऊन आला. तो एक सर्वसामान्य दिवस होता. दुपारची वेळ होती. बाजारात प्रचंड गर्दी होती आणि दीपक आपल्या दुकानाबाहेर गिरायकांची वाट पाहत उभा होता. दुसरा एक मुलगा येऊन त्याच्या बाजूला उभा राहिला. तो खोडकर स्वभावाचा होता. त्याच्या डोळ्यात खोडकरपणा होता, तोंडात गुटखा होता आणि गळ्यात एक जाड साखळी होती. दीपक त्याला ओळखत होता. तो तिथे नव्हताच, पण मी सहजच गृहीत धरलं की तो गिऱ्हाईक असेल. तेवढ्यात छातीशी पुस्तकं घट्ट धरलेली एक कॉलेज विद्यार्थिनी तिथून गेली आणि तो बदमाश, त्या मुलाने अश्लील टिप्पणी केली आणि तिच्याकडे पाहून शिट्टी वाजवली. ती मुलगी घाबरून घाईघाईने निघून गेली. दीपकने त्या मुलाकडे रागाने पाहिले आणि काही बोलण्याआधीच तो थांबला. तो म्हणणारच होता, भावा, तुला लाज वाटायला हवी. ती कोणाची तरी बहीण किंवा मुलगी आहे. पण मग मित्रांनो, नशिबाचा खेळ बघा. नेमक्या त्याच क्षणी साध्या वेशात गस्त घालणाऱ्या पोलीस पथक पोहोचले. पोलीस गेल्या काही दिवसांपासून संशयिताच्या मागावर होते, कारण तो परिसरातील एका मोठ्या चोरीत सामील होता आणि आज एका माहितीदाराने त्याच्या ठिकाणाची माहिती देण्यात आली. पोलिसांना पाहताच तो गुन्हेगार विजेच्या वेगाने पळून गेला. पोलीस त्याच्या मागे धावले. त्याला पकडा, त्याला पळून जाऊ देऊ नका. आज तुम्हाला सोडले जाणार नाही. इथेच दीपकने कशी चूक केली जी त्याला खूप महागात पडली. पोलिसांना आपल्या दिशेने धावत येताना पाहून दीपकच्या लहानपणीची भीती जागी झाली. त्याच्या हृदयाचा ठोका चुकला. त्याला गरगरू लागले आणि त्याचे हात पाय थंड पडले. त्याच्या शेजारी उभे होते पोलीस. तुम्हाला समजले की मी सुद्धा त्याच्यासोबत आहे. तो निर्दोष होता तरी त्याला महिने तुरुंगात ठेवण्यात आले. बाबूजी, जर पोलीस मला घेऊन गेले तर? नाही. आणि भीतीने दीपक सुद्धा पळून गेला. मित्रांनो, भीतीमुळेच माणूस अशा चुका करतो. पळून जाणे हाच त्याचा गुन्हा ठरला. खरा गुन्हेगार तर रस्त्यावरच एक खेळाडू होता. भिंतीवरून किंवा गटारांमधून उडी मारून त्याला आपला घात गाठता येत नव्हता. पण दीपक बिचारा साधासुद्धा दीपक, जो आयुष्यात कधीच धावला नव्हता. थोडं अंतर धावल्यावरच त्याचा श्वास फुलला. तो गुडघ्यावर हात ठेवून उभा राहिला आणि पोलिसांनी त्याला पकडले. तू का पळत होतास? सांग. चोरलेला माल कुठे लपवलास? तुझा साथीदार कुठे पळून गेला? दीपकने गयावया केली. नाही, मी एका दुकानात काम करतो, त्या धनीराम वस्त्र भांडारमध्ये. मी काही केलं नाही साहेब. ठीक आहे, मग का पळून गेलास? चोराच्या दाढीतला काडीचा तुकडा, असं म्हणत त्याला ओढत घेऊन गेला. त्याला जीपमध्ये बसवण्यात आले. बाजारातील लोक पाहत राहिले. सेठ धनीराम दुकानाच्या आतून पाहत होता, पण भीतीमुळे बाहेर आला नाही. या प्रकरणात कोण हस्तक्षेप करणार? मित्रांनो, हे जग आहे. ज्याने 12 तास मेहनत घेतली त्याच्यासाठी 2 मिनिटांची साक्ष देण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. कडक चौकशी सुरू झाली. सांग, तुझा साथीदार कोण आहे? ती मुलगी कुठे आहे? तू मुलींना कधीपासून छळतो आहेस? तो कोणत्या टोळीचा आहे? दीपक हात जोडून ओरडला. साहेब, देवाशपथ, मी त्या मुलाला ओळखतही नाही. मी धनीराम क्लोथिंग स्टोअरमध्ये काम करतो. तुम्ही सेठजींना किंवा आजूबाजूच्या कोणालाही विचारू शकता. माझे वडील हृदयरोगी आहेत.
साहेब, त्यांना कळलं तर ते मरतील. देवासाठी मला एकटं सोडा. पण हवालदारांनी तो तेच पुन्हा पुन्हा म्हणत होता. जर तो निर्दोष होता तर मग तो पळून का गेला? फक्त तोच जो काहीतरी करून पळून जातो. आणि मित्रांनो, दीपकवर त्यानेही हात उचलला. मारहाणीमुळे त्याच्या पाठीवर निळे डाग पडले होते. त्याचे ओठ फाटले होते. त्याचा कुर्ता फाटला होता. तो वेदनेने कळत होता आणि हुंदके देत होता. आणि तो एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगत राहिला, मी काही केलं नाही, मी काही केलं नाही. संध्याकाळपर्यंत त्याला कोठडीत टाकण्यात आले. गजा आड असलेला दीपक म्हणत होता, आई आतापर्यंत 3 वेळा दारापर्यंत गेली असेल. बाबूजी विचारत असतील, दीपक अजून आला नाही का? आई म्हणत असेल, जर मी इथे आहे हे देवा, माझ्या आईला काही कळायला नको, बाबूजींना काही कळायला नको. आणि असा विचार करून ती ढसाढसा रडली. मित्रांनो, काही अश्रू असे नसतात जे आपल्या प्रियजनांच्या काळजीचे अश्रू आहेत, आणि तेच अश्रू सर्वात जड असतात. हळूहळू संध्याकाळ झाली. पोलीस स्टेशनमध्ये पिवळे दिवे लागले. आणि मित्रांनो, पोलीस स्टेशनच्या गेटमधून बाहेर येणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर शीला या पोलीस स्टेशनमधील सर्वात कडक अधिकारी. मी तुम्हाला शीलाबद्दल आणखी थोडं सांगते. अंदाजे 28 किंवा 29 वर्षांची, गोरी, आणि तिची चाल डौलदार आहे. आत्मविश्वास आणि इतका दमदार आवाज की तो बलाढ्य पुरुषांनाही घाबरवून टाकेल. संपूर्ण परिसरातील गुंड आणि गुन्हेगार त्याचे नाव ऐकताच किंवा त्याच्या आगमनाने थरथर कापत असत. परिसरातील 3 मोठ्या टोळ्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. त्याच्या पाठीमागे लोक, हीच मॅडम, कारण ती कधी कोणावरही असू नका, मला नेता म्हणून घ्यायचे नाही. ती कधीही शिफारशी ऐकत नसे किंवा पार्ट्यानं जात नसे. तिची ड्युटी संपल्यावर ती थेट तिच्या ओसाड सरकारी निवासस्थानी परत जायची. तिचे नुकतेच लग्न झाले होते आणि जेव्हा जेव्हा कधी तिच्या घरच्याने लग्नाचा विषय काढला तेव्हा ती फोन ठेवून द्यायची. का हे गुपित मी तुम्हाला नंतर सांगेन. कृपया धीर धरा, कारण या कथेचे सार त्याच गुपितामध्ये दडलेले आहे. शीला आत येताच तिला कोठडीतून रडण्याचा आवाज ऐकू आला. साहेब, मी काहीही केले नाही, माझे वडील मरतील साहेब. शीलाची पावले जागीच थांबली. हा आवाज, हा सूर कुठेतरी ओळखीचा वाटला. ती हळूच कोठडीच्या दिशेने सरकली आणि पाहताच ती वळली आणि गजांमागील रक्ताने माखलेल्या चेहऱ्याकडे पाहतच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची नजर खाली झुकली. तिचा श्वासच थांबला. आणि त्याच वेळी ती थांबली. हा तोच मुलगा आहे. ती धुक्याची संध्याकाळ तिच्या डोळ्यांसमोरून तळून गेली. पोका गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात आपले हात मांडीवर पसरून उभा होता. अनोळखी व्यक्तीचे डोके धरलेला मुलगा. त्यांचा जीव वाचला होता. मॅडम, देव तुमचे भले करो. एका अनोळखी व्यक्तीसाठी आपला जीव धोक्यात घालणारा मुलगा तो एखाद्या मुलीला चिडवू शकतो, चोरी करू शकतो. अशक्य आहे. पृथ्वी जर उलटी झाली तर हे अशक्य आहे. शीलाने कठोर आवाजात कॉन्स्टेबलला सांगितले की तो कोण आहे, त्याने काय केले आहे. हवालदाराने उत्तर दिले, मॅडम, तो चोर आहे. तो बाजारात एका मुलीची छेड काढत होता आणि पोलिसांना पाहताच पळून गेला. तो कुठल्या तरी टोळीतला वाटतो, पण तो कबूल करत नाहीये. तो खूप हट्टी आहे. संध्याकाळपासून तो सारखंच सांगतोय की त्याने काही केलेलं नाही. शीलाने दीपककडे पाहिले. तिला धक्काच बसला होता. त्याची ओठ सुजलेला चेहरा, फाटलेला शर्ट आणि डोळे, ज्यात एवढा मार खाऊनही तोच निरागसपणा जिवंत होता. शीलाने मुठी आवळल्या. तिचे तोंड उघडे राहिले. त्याला बाहेर काढा, आत्ताच्या आत्ता, आणि माझ्या केबिनमध्ये पाठवा. तिने आदेश दिला. हवालदारांनी एकमेकांकडे पाहिले. पण मॅडम, ही चोरीची केस आहे. त्या केसमध्ये शीलाने डोळे फिरवले. मी काहीतरी बोलले, तुम्ही मला शिकवाल का? बस. मित्रांनो, त्यानंतर कोणाचंही काही बोलायचं धाडस झालं नाही. जणू काही कोठडीचं कुलूपच उघडले आणि संपूर्ण पोलीस स्टेशन आश्चर्याने पाहत राहिले. आज खडूस मॅडम काय करत आहेत? दीपकला शीलाच्या केबिनमध्ये आणण्यात आले. तो भीतीने थरथर कापत होता. तो विचार करत होता, ही बाई आता काय करेल कोण जाणे. मी ऐकलंय की ती सगळ्यात कडक आहे. कदाचित आता खरी मारहाण सुरू होईल. त्याने आपली नजर जमिनीवर खिळवून ठेवली.
तो आत शिरताच शीलाच्या पहिल्याच वाक्याने दीपकचे कान टवकारले. मला माहीत आहे की तू हे करू शकत नाही. दीपकने अचानक मान वर केली. त्याला वाटले की त्याने चुकीचे ऐकले आहे. मॅडम, तुम्ही सुद्धा पोलीस आहात. शीला किंचित हसून म्हणाली. का? तसं वाटत नाही का? दीपक घाबरून म्हणाला. नाही नाही मॅडम, त्याचा अर्थ बाहेरचे ते गृहस्थ, हे लोक पोलिसांसारखे आहेत. मी दुपारपासून त्यांना समजावून सांगत आहे, पण ते ऐकत नाही. आणि मी तुला आत्ताच एक शब्द बोलले, तू आधीच स्वीकारले. हे कसं शक्य आहे मॅडम? शीला उठून खिडकीपाशी गेली. बाहेर अंधार होता. ती हळू आवाजात म्हणाली, कारण मी तो आधी पाहिला आहे. 6-7 महिन्यांपूर्वी हिवाळ्यातील एका धुक्याच्या संध्याकाळी एक मुलगा माझ्या गाडीसमोर रस्त्याच्या मधोमध हात पसरून उभा होता, त्याचा जीव वाचवण्यासाठी. आणि तो आपलं नाव न सांगता रक्ताने माखलेला रुमाल सुद्धा मागे सोडून शांतपणे निघून गेला. दीपकचे डोळे विस्फारले. तो म्हणाला, तुम्हीच त्या मॅडम आहात का? गाडीवाल्या मॅडम? खरं तर मित्रांनो, त्या संध्याकाळी दुःख होतं, घबराट पसरली होती, भीतीचं वातावरण होतं. दीपकला तो चेहरा नीट आठवत नव्हता. ती होती त्याच्यासाठी ती फक्त एक पोलीस महिला होती. शीला म्हणाली, हो तीच. आणि त्या दिवसापासून मला प्रश्न पडू लागला की तो मुलगा कोण होता, कुठे गेला असेल. आज मला तो सापडला आणि या अवस्थेत. मग त्याच्या आवाजात वेदना आली. दीपक, जो आपलं नाव न सांगता कोणाचा तरी जीव वाचवून निघून जातो. तो एका मुलीला चिडवेल का? तू चोरी करणार का? माझा गणवेश हे कदाचित स्वीकारेल, पण माझं मन हे कधीच स्वीकारणार नाही. मग शीलाने मान झुकवून म्हटले, आजच्या तुझ्या कृत्याचा त्याबद्दल मी माफी मागते. पोलिसांची नोकरी अशीच असते. जर त्यांनी कठोरता दाखवली नाही तर कोणताही गुन्हेगार खरं बोलणार नाही. हो, काही लोक या कठोरतेचा गैरफायदा घेतात. ते निरपराध लोकांवरही हात उचलतात. पण बाळा, गणवेशातले सगळेच सारखे नसतात. दीपकच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, पण हे दुःखाचे अश्रू नव्हते. मित्रांनो, जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला दोषी ठरवतं आणि कोणीतरी विनाकारण तुमच्या निर्दोषत्वावर शंका घेतं, तेव्हा हे सुटकेचे अश्रू वाहतात. दीपक गदगदलेल्या आवाजात म्हणाला, मॅडम, आज मला कळलं, देव स्वतः सर्वत्र असू शकत नाही. म्हणूनच कधी कधी तो गणवेशातला देव पाठवतो. शीला बाहेर गेली आणि तिने संपूर्ण टीमला कठोर स्वरात समजावून सांगितले, तुम्ही ज्या चोराच्या शोधात होता तो दुसराच कोणीतरी होता. तोच जो मुलीचा विनयभंग करून पळून गेला होता. हा मुलगा तिथेच उभा होता आणि तुमचा गणवेश पाहून घाबरून पळून गेला. मी त्याला वैयक्तिकरित्या ओळखते. तोच तो मुलगा आहे. महिन्याभरापूर्वी तुम्ही एका अपघातात एका माणसाचा जीव वाचवला. गैरसमजामुळे तुम्ही एकाला निरपराध माणसाला मारहाण केली. आता जा, खरा गुन्हेगार त्याला हातकड्या घालून या. मला तोंड दाखवू नका. आता मित्रांनो, ज्याला इन्स्पेक्टर साहेब वैयक्तिकरित्या ओळखतात त्याच्याबद्दल हवालदार काय करू शकतो? त्याने मान झुकवली. हो मॅडम, माझ्याकडून चूक झाली मॅडम. आम्ही खऱ्याला लवकरच पकडू. शीला केबिनमध्ये परत आली आणि म्हणाली, मी निघत आहे. मी तुम्हाला घरी सोडून देईन. खूप उशीर झाला आहे. पण हे ऐकून दीपक घाबरला, जणू कोणीतरी त्याच्या जखमेवर हात ठेवला होता. नाही मॅडम, घरी नाही. देवासाठी घरी नाही. मी याच अवस्थेत घरी गेलो. फुटलेला ओठ, सुजलेला चेहरा आणि फाटलेला कुर्ता. माझ्या आईवडिलांनी मला पाहताच ओळखलं असतं. माझे वडील हृदयरोगी आहेत मॅडम. डॉक्टर म्हणाले की त्यांना कोणताही धक्का बसता कामा नये. जेव्हा त्यांना कळेल की त्यांच्या मुलाला पोलिसांनी नेले, त्याला काट्याने मारहाण केली, तेव्हा त्यांना हा धक्का सहन होणार नाही मॅडम. आणि जर माझ्यामुळे त्यांना काही झालं तर मी जिवंतपणीच मरेन. तो खुर्चीवर बसला आणि तळ हाताने चेहरा झाकून जोरजोरात रडू लागला. शीलाचे हृदय दुःखाने भरून आले. तिला वाटले, हा मुलगा खचलेला आहे. त्याचे शरीर वेदनांनी ग्रस्त आहे. तो भुकेला आणि तहानलेला आहे. पण त्याला स्वतःची पर्वा नाही. त्याला फक्त त्याच्या आईवडिलांची काळजी आहे. तिला काळजी वाटते. आजकाल असे मुले फक्त कथांमध्येच आढळतात. शीलाने क्षणभर विचार केला. मग एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, ठीक आहे, जर तसे असेल तर एक मार्ग आहे. तू आज रात्री माझ्या घरी राहू शकतोस. दीपकला वाटले की त्याने पुन्हा चुकीचे ऐकले आहे. मग मॅडम, तुमच्या घरी? शीला हसून म्हणाली, हो, माझ्या शासकीय निवासस्थानी एक अतिरिक्त खोली आहे. रात्री तिथे आराम करा.
तुमच्या जखमांवर पट्टी बांधली जाईल, तुम्हाला जेवण मिळेल आणि सकाळी तुम्ही बरे व्हाल, सूज कमी होईल, मग सकाळी घरी जा. आई बाबांना काही कळणार नाही. दीपक: नाही नाही मॅडम, हे कसं शक्य आहे? तुम्ही अधिकारी आहात, मी एक साधा मुलगा. आणि मग लोक काय म्हणतील? मॅडम, तुमची बदनामी होईल. शीला ती कठोर स्वरात म्हणाली. दीपक: हे सांगणं लोकांचं काम आहे. मी एक पोलीस महिला आहे. आई का निरपराध व्यक्तीचे संरक्षण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य बजावत असताना मी कधीच कोणाची पर्वा केली नाही. आणि तसंही त्याचा आवाज अर्धवट राहिला. तू एकदा मला न ओळखता नाही म्हणाला होता. तू एका अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवला. आज नियतीने मला एक संधी दिली आहे. मला ऋणात ठेवू नका. चला ना. दीपकने लाजत विचारले. मॅडम, मी घरी फोन लावू का? मी मित्राकडे थांबलो आहे आणि सकाळी परत येईन असं त्यांना सांगू का? नाहीतर आई रात्रभर जागी राहील. शिलाने तिचा फोन पुढे केला. दीपकने घरी फोन केला. शक्य तितकं सर्वसामान्यपणे सांगायचं तर, आई, मी आज रामूच्या घरी थांबलो आहे. हो आई, मी जेवेन. तू बाबूजींना औषध देऊन झोपव. हो आई, ठीक आहे, मी फोन ठेवतो. त्याचा घसा दाटून आला. त्याच्या आईचे शेवटचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. बाळा, उपाशी झोपू नकोस. मित्रांनो, तिचा मुलगा दिवसभर उपाशी होता हे त्या आईला माहीत सुद्धा नव्हते. तो केवळ भुकेलाच नव्हता, तर त्या निरपराध माणसाला मारहाणी झाली होती. मग मित्रांनो, असं काही घडलं ज्याची पोलीस स्टेशनमधल्या कोणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मॅडम, शीलाने त्या मुलाला सांगितले, जो काही तासांपूर्वी त्याला सकाळी 10 वाजेपर्यंत कोठडीत डांबून ठेवले होते. तिने त्याला तिच्या गाडीच्या पुढच्या सीटवर बसवले आणि पोलीस स्टेशनमधून गाडी चालवत बाहेर पडली. संपूर्ण पोलीस स्टेशन खिडक्या आणि दारांमधून हे सर्व पाहत होते. हवालदार आपापसात कुजबुजायला लागले. पाहिलंस का मॅडम? गुन्हेगाराला पाहिलंस का मॅडम? गुन्हेगाराला घरी घेऊन जात आहेत. हे काय आहे भाऊ? मॅडम आणि दयाळूपणा. कोणीतरी एक घाणेरडा विनोद कुजबुजला आणि एकच हाशा पिकला. मित्रांनो, ही कुजबूज येत्या काही दिवसात एका वादळात बदलणार होती. शीला आणि दीपक या दोघांनाही काहीच कल्पना नव्हती. पण म्हणतात ना, जेव्हा हेतू शुद्ध असतो तेव्हा वादळांची पर्वा कोण करतो. वाटेत शीलाने एका मेडिकल स्टोअर जवळील गाडी थांबवली. दीपक दचकला. मॅडम, गाडी का थांबवली? शीला म्हणाली, तुमच्या जखमांसाठी औषध, मलम आणि पट्ट्या ते घ्यावीच लागेल आणि घरी जाऊन हळद घालून कोमट दूध प्या. त्यामुळे अंतर्गत दुखापतींपासून आराम मिळेल. मी लहानपणी पडायची तेव्हा माझी आई सुद्धा असंच करायची. दीपक शांतपणे खिडकी बाहेर बघत बसला होता. त्याचे डोळे पाणावले. तो विचार करू लागला, ती पोलीस अधिकारी जी सगळीकडे इतकी प्रसिद्ध आहे, जिच्या सांगण्यावरून गुंड सुद्धा थरथर कापतात, ती माझ्यासाठी मलम विकत घेते, हळदीच्या दुधाबद्दल बोलते. अरे देवा, हे कसलं कोड आहे? माझ्या मनात एक हलकी भीती निर्माण झाली. मी एक अनोळखी व्यक्ती आहे. मी घरी जाते. कुठेतरी काहीतरी गडबड आहे. पण मग तो स्वतःशीच म्हणाला, दीपक, ज्याने तुला पोलीस स्टेशनमधल्या मारहाणीपासून वाचवलं, तो कोणत्याही पुराव्याशिवाय तुझ्या निर्दोषतेवर विश्वास ठेवतो. ती तुम्हाला कशी इजा पोचवू शकते? देवावर आणि एका सज्जन माणसावर विश्वास ठेवा. शीलाचे अधिकृत निवासस्थान शहरात बाहेरच्या बाजूला होते. ते स्वच्छ आणि टापटीप घर, सुबकपणे मांडलेल्या वस्तू, पण एक विचित्र पोकळी नाही. भिंतीवर कौटुंबिक फोटो, लहान मुलांची खेळणी नाहीत, ट्रॉफी एका दृष्टिक्षेपात आणि एक पदक, आणि कोपऱ्यात तुळशीचं एक छोटं रोप. नोकरांचं स्वयंपाक करून झालं होतं आणि ती निघून गेली होती. शीलाने दीपकला अतिरिक्त खोली दाखवली. ही तुझी आहे. एक खोली आहे, पलंग स्वच्छ आहे आणि स्नानगृह तिकडे आहे. आरामात राहा. हे तुमचे स्वतःचे घरच आहे असे समजा. मग शीलाने तिचा गणवेश बदलला आणि साध्या कपड्यात आली. अंगावर काहीही नाही, सुती कपडे नाहीत आणि पट्टी घेत ती म्हणाली, हात पुढे करा. दीपक संकोचला. मॅडम, कृपया सोडून द्या. मी स्वतःच करीन. कशाला त्रास करून घ्यायचा? शीलाने त्याच्याकडे रागाने पाहिले. हा इन्स्पेक्टरचा आदेश आहे आणि इन्स्पेक्टरच्या आदेशाचं उल्लंघन करता येत नाही. आणि मग मित्रांनो, ते दृश्य जे खुद्द देवसुद्धा पाहत असणार. तो गोळीबार, तिचे हात बेड्या घालण्यासाठी प्रसिद्ध होते
आज त्याच हाताने ती एका गरीब अज्ञात मुलाच्या जखमांवर मलम लावत होती. जेव्हा कापसाचा बोळा जखमेला लागला आणि दीपकने फुटकार सोडला, तेव्हा शीलाने हळूच फुंकार मारली आणि म्हणाली, बस झालं, झालं, अजून थोडंच. दीपकच्या डोळ्यांनी तिच्या गालांवरून अश्रू शांतपणे उगवू लागली. शीलाने विचारले, खूप दुखतंय का? दीपकने मान हलवली. नाही मॅडम, तो मुद्दा नाहीये. या जगात फक्त माझ्या आईनेच इतक्या प्रेमाने मलम लावले आहे. आज कोणीतरी ते दुसऱ्यांदा लावत आहे. तुम्ही पोलीस महिला नाही आहात बाई, तुम्ही एक देवदूत आहात. ती क्षणभर थांबली. आपल्या 8 वर्षांच्या नोकरीत तिने शिव्या, धमक्या, सगळं काही सहन केलं होतं. फरिष्ठा त्याला आज पहिल्यांदाच भेटला होता. तिला वाटलं की दीपकला तिचे अश्रू भरलेले डोळे दिसू नयेत, म्हणून तिने आपला चेहरा दुसरीकडे वळवला. मग ते एकत्र बसून जेवले. शीलाने जबरदस्तीने दीपकच्या ताटात शिमला मिरची वाढली आणि ती म्हणाली, तू दिवसभर उपाशी आहेस, म्हणून शांतपणे जेव. जेवताना ते बोलू लागले. दीपकने त्याला त्याचे संपूर्ण जग सांगितले. गरिबी, 8,000 रुपयांची नोकरी, बाबूजींचं हृदय, आईचे गुडघे, गळकत छप्पर आणि ते स्वप्न. दीपक वस्त्र भांडार. तो बोलत राहिला आणि शीला ऐकत होती. मग दीपकने हिंमत करून विचारले, मॅडम, मी तुम्हाला काही विचारू शकतो का? काही हरकत नाही. एवढं मोठं घर आणि तुम्ही एकट्या, तुमचं कुटुंब, लग्न. शीलाचे हात थांबले. खोलीत इतकी शांतता पसरली की भिंतीवरच्या घड्याळाचा टिकटिक आवाजही घुमत होता. दीपक घाबरला. माफ करा मॅडम. पण शीलाने हात वर केला आणि मग मित्रांनो, त्या रात्री पहिल्यांदाच 8 वर्षात पहिल्यांदाच शीलाने ते गुपित उघड केले, जे तिला तिच्या आजी आजोबांकडूनही माहीत नव्हते. खिडकीबाहेर बघत शीला म्हणाली, दीपक, हे माझ्या कॉलेजच्या दिवसातलं आहे. मी एका मुलावर प्रेम करत होते. अगदी मनापासून. ते निखळ प्रेम होतं. त्याच्या एका हास्यासाठी मी माझा संपूर्ण दिवस पणाला लावायचा तयार होते. मी त्याच्यासाठी काहीही करायला तयार होते. एके दिवशी मी त्याला म्हणाले, आपण आपल्या घरच्यांशी बोलून लग्न करूया. तो हसला आणि त्याचं ते हसू आजही माझ्या कानात घुमतं. लग्न? अगं वेड्या मुली, आधी नातं पुढे ने, माझ्या जवळ ये, मग आपण लग्नाचा विचार करू. मी माझ्या स्वाभिमानाचा, माझ्या मूल्यांचा आदर करत नकार दिला. मग त्याचा चेहरा, खरा चेहरा समोर आला. तो म्हणाला, मी तुझ्यासोबत फक्त वेळ घालवत होतो. मला तुझा फायदा घ्यायचा होता. विवाह माझ्याबद्दल वेड लावून घेऊ नकोस. जणू रांगेत उभं राहिल्यासारखं. त्या दिवशी दीपक त्या दिवशी केवळ माझं हृदयच नाही, तर माझा विश्वासही पूर्णपणे डळमळीत झाला. संपूर्ण पुरुष जातीवरचा माझा विश्वास तुटला होता. मी रात्रभर रडत असे. मी खाणं बंद केलं, स्वतःला खोलीत कोंडून घेतलं आणि मग एके सकाळी मी आरशात स्वतःकडे पाहिलं आणि ठरवलं, बस, आता रडणं पुरे, मला काहीतरी बनायलाच हवं. मी रात्रंदिवस अभ्यास केला, शारीरिक परीक्षेची तयारी केली आणि पोलीस निरीक्षक झाले. पण त्याच दिवशी मी पुन्हा कधीही कोणावरही विश्वास न ठेवण्याची शपथ घेतली. लग्न नाही तर प्रेम नाही. माझ्या घरच्यांना लग्नाचे प्रस्ताव आणण्याचा कंटाळा आला, म्हणून आता त्यांनी ते पूर्णपणे बंद केले आहेत. जग मला उद्धट, पाषाण हृदयी म्हणतं. पण तुम्हाला सत्य माहीत आहे का दीपक? मी फक्त आतून तुटलेली आहे आणि एक तुटलेली व्यक्ती आपल्या आतल्या भेगा जगाला दाखवू इच्छित नाही, म्हणून ती कणखरपणाचा मुखवटा घालते. खोलीत शांतता पसरली. दीपकचे डोळे पाण्याने भरले होते. तो अगदी हळू आणि नम्रपणे म्हणाला, मॅडम, कृपया मला माफ करा. मी तरुण आहे, फारसा शिकलेला नाही. हो, पण मी एक गोष्ट सांगेन, तुम्ही एका माणसाच्या विश्वासघातासाठी संपूर्ण जगाला शिक्षा दिली आणि स्वतःला सर्वात जास्त शिक्षा दिली. सर्व माणसे सारखे नसतात मॅडम. असं आहे की सगळे पोलीस सारखे नसतात. हे तुम्ही मला आज शिकवलं आहे. ज्या दिवशी हे घर हसेल आणि तू सुद्धा. शीलाने आश्चर्याने दीपककडे पाहिले. किती साधं, किती गहन विधान. अतिशय सुशिक्षित लोकांनाही बोलता आलं नसतं. त्या रात्री ते दोघे बराच वेळ बोलत राहिले. आयुष्याबद्दल, दुःखांबद्दल, स्वप्नांबद्दल, लहान बालपणीची आठवण. कोणताही वाईट हेतू नाही, कोणतीही चुकीची पावले नाहीत. फक्त 2 एकाकी जखमी हृदयांमधील एक प्रामाणिक संवाद. मग शीलाने घड्याळाकडे पाहिले. अरे 12 वाजले. चल आता झोप. मी हळद घातलेलं दूध ठेवलंय, ते पिऊन झोप. दीपक त्याच्या खोलीत गेला आणि शीला तिच्या खोलीत. पण मित्रांनो, त्या रात्री शीलाला झोप लागली नाही.
ती छताकडे एकटक बघत राहिली आणि विचार करत होती, या साध्या गरीब मुलाने आज ते कुलूप कसं उघडलं. शीला जपून हा एक कमकुवतपणा आहे, पण हृदयाला हळूहळू जाणवलं, नाही वेड्या मुली, हा अशक्तपणा नाही, ही ती थाप आहे जिच्यासाठी तू दार बंद केला आहेस. सकाळ झाली. दीपकचा चेहरा बराच अंशी बरा झाला होता. शीलाने त्याच्यासाठी नाश्ता बनवला आणि त्याच्या फाटलेल्या कुर्त्याच्या जागी बाजारातून आणलेला एक नवीन कुर्ता त्याला दिला. जाताना दीपकने हात जोडले, मॅडम, मी 7 जन्मांतही ते फेडू शकणार नाही. शीला हसत म्हणाली. दीपक, तो काही उपकार नव्हता. त्या धुक्याच्या संध्याकाळचे कर्ज मी फेडले आहे. आता हिशोब चुकता झाला आहे. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा माझ्या आईने माझ्या कपाळावर चुंबन घेतले आणि विचारले, रामूच्या घरी छान सांभाळलंस का बाळा. दीपक हसला आणि हो म्हणाला. त्याच्या आईवडिलांना हे कधीच कळले नाही आणि काही दिवसातच आणखी एक चांगली बातमी आली. पोलिसांनी खऱ्या चोराला रंगे हात पकडले. त्याने सर्व काही कबूल केले. मुलीची छेड काढल्याचे तसेच आणि हेही की त्या दिवशी बाजारातून पळून जाणारा तोच होता. साहेब, दुकानातल्या त्या मुलाचा माझ्याशी काहीही संबंध नाही. जर मी त्याला ओळखत असलो तरी दीपकचा निर्दोषपणा आता अधिकृतपणे सिद्ध झाला होता. शीलाने स्वतः दीपकला फोन करून ही गोष्ट सांगितली आणि त्या दिवशी दीपक मंदिरात जाऊन त्याने प्रसाद अर्पण केला. पण मित्रांनो, म्हणतात ना, बदनामीला पाय नसतात, तरीही ती सगळ्यांपेक्षा जास्त वेगाने पसरते. पोलीस स्टेशनमधून निरोप आला. शीला मॅडम, त्या रात्री तिने त्या मुलाला लॉकअपमधून तिच्या घरी नेले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मुलगा तिच्या घरातून बाहेर पडताना दिसला, नवीन कुर्ता घालून. आणि मग शेजाऱ्याच्या लोकांनाही ते वस्त्यांमध्ये, रस्त्यांवर आणि चौकांमध्ये पसरू लागले. तोंड जेवढे घाणेरडे तेवढेच शब्दही घाणेरडे. पोलीस स्टेशनमध्ये चहा पिताना घोषणाबाजी आणि हास्य विनोदाचा बाई आम्हाला उद्धट वाटल्या, पण त्या एका वेगळ्याच रंगीबेरंगी जगाच्या मालकीण निघाल्या. नळाचे पाणी भरताना शेजारच्या बायका कुजबुजल्या. ऐकलंस का? तुम्ही पोलीस अधिकाऱ्याने गुन्हेगाराला रात्री घरी नेले. कोण जाणे रात्रभर काय काय घडले असेल. राम राम. लोक हसले. गणवेशातील महिला, जर महिलांची ही अवस्था असेल तर आपल्या सुना आणि मुलींचं काय होईल. मित्रांनो, जरा विचार करा. ज्या स्त्रीने प्रामाणिकपणे आपलं संपूर्ण तारुण्य वर्दीला दिलं, तिने कोणतीही लाच घेतली नाही. तिने अनेक मुलींना गुंडांपासून वाचवले. म्हणूनच लोक तिच्या चारित्र्यावर चिखलफेक करत होते. जखमी मुलीला एका रात्रीसाठी आश्रय देण्यात आला. हेच या समाजाचे खरे स्वरूप आहे. तुम्ही चांगले काम केले तरीही तुम्हाला प्रश्न विचारले जातात आणि जर एखाद्या स्त्रीने चांगले काम केले तर ते विषारी शब्द दीपकच्या कानावरही पोहोचले. एके दिवशी बाजारात पानाच्या दुकानातून 2 माणसे शीलाबद्दल घाणेरडे बोलत असल्याचे त्याने ऐकले. आणि मित्रांनो, त्या दिवशी एक अद्भुत गोष्ट घडली. पोलिसांच्या नावावरूनच थरथर कापणारा, आयुष्यात कधीही कोणाशी मोठ्याने न बोललेला दीपक त्या दिवशी सिंहासारखा लढू लागला. तो पुढे जाऊन गर्जना करून म्हणाला, सावधान, जो कोणी मॅडमबद्दल एक जरी चुकीचा शब्द बोलेल, ज्या रात्रीबद्दल तुम्ही बोलत आहात त्या रात्रीचा मी एका निरपराध माणसाचा सन्मान, हृदयरोग असलेल्या एका वृद्ध वडिलांचा जीव वाचवला होता आणि एका आईचं जग उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं होतं. तो मुलगा मीच होतो. हो, मीच. आणि ती देवी आहे. देवी तुमच्यासारख्या लोकांना चांगले आणि वाईट यातला फरक कळत नाही, कारण तुम्ही जगात इतर कोणालाही कधी पाहिले नाही. त्याने काहीही चांगलं केलं नाही. संपूर्ण बाजारपेठ स्तब्ध झाली. दोघांनीही आपली नजर खाली झुकवली आणि ते हळूच निघून गेले. पण मित्रांनो, चर्चा काही थांबली नाही. विष पसरतच राहिलं. दीपक डोळ्यात अश्रू घेऊन पोलीस स्टेशनला धावत गेला आणि शीलाला भेटला. मॅडम, माझ्यामुळे तुम्हाला खूप अपमान सहन करावा लागत आहे. कृपया मला माफ करा आणि सांगा, मी चौकात उभी राहून सर्वांना सत्य सांगितले पाहिजे. मी शपथ घेतली पाहिजे. मला काहीही करावे लागले तरी मी तुमच्या प्रतिष्ठेला डाग लागू देणार नाही. शीला शांत गंभीर आवाजात म्हणाली. दीपक, मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मग मी काय स्पष्टीकरण देऊ? ज्यांचे हात घाणेरडे आहेत त्यानेच स्पष्टीकरण द्यावं. जर कोणी सूर्यावर थुंकला तर ती थुंकी त्याच्याच चेहऱ्यावर येईल. मी माझ्या नजरेत बरोबर आहे. माझ्या देवाला माहीत आहे. बस, मला दुसऱ्या कोणाच्या साक्षीची गरज नाही.
मित्रांनो, किती प्रभावी विधान आहे हे, पण ते खरंही आहे. जणू काही बाहेरून खडकाळ दिसणारा तो दगड आतून तडकत होता. रात्री आपल्या खोलीत एकटी असताना ती उशीत चेहरा खोपसून रडायची. मी हे काय करून बसले देवा, मी चूक केली होती. मी फक्त माणुसकीपोटी वागले होते. आणि मित्रांनो, ही ती वेळ होती जेव्हा दीपकच्या पाठी खंबीरपणे उभा राहिली. दीपक तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. ती स्त्री जिचे संपूर्ण शहर विष ओकत होते आणि एक गरीब मुलगा त्यांची ढाल बनला. कधी कधी तो पोलीस स्टेशन बाहेर थांबून त्याच्या तब्येतीची चौकशी करायचा. कधी कधी तो डब्यात घरी बनवलेले आंब्याचे लोणचे, गरमागरम पराठे आणायचा. आईने मला पाठवले आहे मॅडम. त्याला फक्त एवढेच माहीत आहे की एका देवी समान तरुणीने त्याच्या मुलाला मारले आहे, खूप मदत केली. आई म्हणते मी त्या मुलीला, ती एकटी राहते. शीला आपला डबा उघडते आणि पराठ्यांच्या सुगंधात तिला तिच्या आईची आठवण येते. हळूहळू त्यांच्या भेटी वाढू लागल्या. 1 महिना गेला, मग 2रा महिना. दीपकची वाट पाहणे ही सवय कधी झाली हे शीलाला स्वतःलाही कळले नाही. ज्या दिवशी दीपक यायचा त्या दिवशी तिची नजर आपोआप पोलीस स्टेशनच्या गेटकडे जायची आणि तिचं मन अकालनीयपणे उदास व्हायचं. दीपक तो केव्हाच निघून गेला होता. माझ्या हृदयाने हार मानली होती. मित्रांनो, केवळ गरिबीनेच माझी जीभ बंद केली होती. ती इन्स्पेक्टर कुठे आहे आणि मी कुठे आहे? 8,000 रुपयांची नोकरी घेऊन सूर्याला स्पर्श करण्याचं स्वप्न म्हणजे काजव्यासारखं आहे. मला तसं काही दिसत नाही. दीपक, त्याबद्दल विचार करणं सुद्धा एक गुन्हा आहे. ती कायम सुखी राहो, फक्त प्रार्थना कर. एका रात्री पहाटे सुमारे 1:30 वाजता दीपकच्या वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ते छातीवर हात ठेवून अंथरुणात तळमळत होते. त्याची आई ओरडली, दीपक उठ बाळा, तुझे वडील. मध्यरात्र झाली होती. एका गरीब माणसाचं घर, गाडी नाही, पैसे नाहीत, वशिला नाही. त्याने शेजाऱ्यांचे दरवाजे ठोठावले, पण कोणीच उत्तर दिलं नाही. आणि मग दीपकने थरथरत्या हातांनी त्याने तो नंबर डायल केला जो त्याच्या आयुष्याची शेवटची आशा होती. मॅडम, बाबूजी त्याचा घसा दाटून आला. बस त्याने तो नंबर डायल केला. एक आवाज आला, काही बोलू नका, मी येते 15 मिनिटात. आणि मित्रांनो, बरोबर 15 मिनिटात शीलाची गाडी दीपकच्या दारावर हजर झाली. ती रात्रीच्या कपड्यांमध्येच होती. गणवेशाशिवाय तिचे केस विस्कटलेले होते, पण तिचा निर्धार पोलादी होता. बाबूजींना उचलून गाडीत बसवण्यात आले आणि ते वाहन शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या दिशेने वेगाने निघाले. संपूर्ण प्रवासादरम्यान शीला हॉस्पिटलला बेड तयार ठेवण्यासाठी सतत फोन करत होती. आणि बहिणीची परिस्थिती आहे, हृदयविकाराचा झटका आला आहे, गेटवर स्ट्रेचर पाहिजे. रुग्णालयात पोहोचताच उपचार सुरू झाले. डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, प्रकृती गंभीर आहे, शस्त्रक्रिया करावी लागेल, त्यासाठी अंदाजे 2 लाख रुपये खर्च येईल. दीपकच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याची आयुष्यभराची कमाई 2 लाख सुद्धा झाली नव्हती. तो काही बोलण्याआधीच ती म्हणाली, पैशांची काळजी करू नका, ऑपरेशनची तयारी करा, जो काही खर्च येईल तो मी देईन. आणि तिने तिच्या आयुष्याची 8 वर्ष वाचवलेली एफडी क्षणभरही विचार न करता सर्व काही गुंतवले. दीपक रडत रडत तिच्या पाया पडू लागला. तेव्हा शीलाने त्याचे खांदे धरून त्याला उचलले. जर तू माझ्या पायांना हात लावलास तर वाईट. नात्यांमध्ये हिशोब नसतो दीपक, आणि तू माझा आहेस. ती थांबली, तू माझा स्वतःचा आहेस. 3 दिवस कुटुंबियांच्या पाठीशी उभी राहिली. कर्तव्यावरून रजा घेऊन तिने स्वतःच्या हाताने आई शांतीदेवी यांना जेवण भरवले, त्यांच्या औषधांचा हिशोब ठेवला आणि डॉक्टरांकडून अहवाल घेतले. मित्रांनो, मुलीसारखी, अगदी आपल्याच मुलीसारखी. आणि 4थ्या दिवशी आनंदाची बातमी आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती आणि बाबूजी धोक्याबाहेर होते. जेव्हा बाबूजींना शुद्ध आली आणि त्यांना सगळी हकीकत कळली, तेव्हा त्यांनी थरथरत्या हातांनी शीलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि भीत आवाजात म्हणाल्या, मुली, देवाने मला मुलगी दिली नाही, पण मला वाटतं म्हणूनच देवाने मला इतकी वर्ष वाट बघायला लावली, जेणेकरून एक दिवस तो तुला पाठवून देईल. आणि मित्रांनो, ती शीला, ती पाषाण हृदयी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या तिने प्रसिद्ध आणि कडक पोलीस अधिकारी बाबूजींचा हात धरला आणि लहान मुलासारखी रडू लागली. 8 वर्षांपासून साचलेल्या वेदनांचा जणू निचरा झाला. आई शांतीदेवींनी तिला घट्ट मिठी मारली. पुरे मुली, आता आणखी रडू नकोस, तू आता एकटी नाहीस,
आणि दूरवर कॉरिडॉरच्या खांबाला टेकून दीपक परमेश्वराला हेच म्हणत होता, हे देवा, सर्व सुख या देवीच्या कुशीत सोपव. त्या रात्री हॉस्पिटलच्या छतावर शीला एकटी उभी होती. एक थंडगार झुळूक वाहत होती आणि खाली शहराचे दिवे लुकलुकत होते. तिने आकाशाकडे पाहिले आणि तिला स्वतःचीच जाणीव झाली. तिला विचारली, शीला, तू शपथ घेतली होतीस की तू कोणत्याही पुरुषावर विश्वास ठेवणार नाहीस. मग हे काय होत आहे? हा मुलगा ज्याने तुला कधी काही सांगितले नाही, ज्याला विचारले, जो तुझ्या बदनामीच्या वादळात तुझी ढाल बनून उभा राहिला, जो अनोळखी लोकांचे प्राण वाचवतो आणि स्वतःचे नावही उघड करत नाही, ज्याने पराठे पाठवले त्यामुळे आपलेपणाची भावना येते, तो तसाच आहे का? तो तुझाही विश्वासघात करेल का? आणि तिच्या हृदयाने 8 वर्षानंतर पहिल्यांदाच उघडपणे उत्तर दिले, नाही शीला, सोनं आणि पितळ यात खूप फरक आहे. तुम्ही पितळ पाहिलं, हे सोनं आहे आणि ज्याची तुम्ही वाट पाहत होता ते हेच आहे. मित्रांनो, त्या रात्रीचा चांदण्यांचा प्रकाश 8 वर्षानंतर शीलाने तिच्या हृदयावर ठेवलेले जुने कुलूप तुटले होते आणि त्याची किल्ली होती दीपकचे सत्य. पुढच्या आठवड्यात एका संध्याकाळी शीला दीपकच्या घरी आली. ती साध्या पोशाखात आली, फिकट पिवळ्या रंगाचा सूट आणि हातात मिठाईचा डब्बा. दीपक तिला दारात पाहून आश्चर्यचकित होऊन, मॅडम तुम्ही? सगळं ठीक आहे ना? बाबूजींचा रिपोर्ट? शीलाने एक दीर्घ श्वास घेतला, दीपकच्या डोळ्यात थेट बघितले आणि म्हणाली, दीपक, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. दीपकच्या कानात आवाज घुमला, त्याच्या हातातून झाडू खाली पडला. का? काय मॅडम? तुम्ही शुद्धीवर आहात का? तर मग तू आहेस का? हे काय म्हणतोयस? मी एक गरीब मुलगा आहे, कपड्यांच्या दुकानात नोकरी करतो, पगार 8,000 आणि गळकत चप्पर असलेला एक गरीब मुलगा आहे. तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर आहे, एक सरकारी अधिकारी, त्यात जमीन आसमानाचा फरक आहे मॅडम. आणि आणि लोक काय म्हणतील? ते म्हणतील की ते बिचाऱ्या त्या मुलाने पैसे पाहून वर्दी विकत घेतली. मी तुमची आणखी बदनामी होऊ देणार नाही मॅडम. शीलाने हात उंचावून त्याला थांबवले आणि मित्रांनो, पुढे जे म्हणाली ते प्रत्येकाने ऐकलेच पाहिजे. मी सत्तेच्या पदांवर असलेले लोक, मोठ्या गाड्या असलेले लोक पाहिले आहेत, पण क्वचितच एखादा माणूस पाहिला आहे. मला नवरा म्हणून दर्जा नको, मला दीपक हवा आहे. मला पैसा नको, मला चारित्र्य हवं आहे. मला बंगला नको, मला असा आधार हवा आहे ज्यावर ही थकलेली पोलीस अधिकारी सुद्धा डोकं टेकून रडू शकेल. हे तुझ्या गळक्या छताच्या घरात आहे, अशी गोष्ट जी मोठ्या महालांमध्येही मिळत नाही. दीपक, तुझ्या आईच्या हातच्या पराठ्यांमध्ये मिळणारी आपुलकीची भावना 5 स्टार हॉटेल्समध्ये मिळत नाही. आणि त्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आम्ही काहीही केलं नसताना त्यांनी खोट्या गोष्टी रचल्या, तर आता किमान त्यांना त्या रिलेबद्दल तरी बोलायला लावा. सत्य काय आहे, पवित्र काय आहे सांग दीपक. तू माझ्याशी लग्न करशील का? एक बदनामी झालेली, खचलेली पण खऱ्या मनाची शीला. अश्रूंचा ओघ वाहत होता. थरथर त्या आवाजात तो फक्त एवढंच म्हणाला, मॅडम, तुम्हाला मिळवणं तर दूरच, त्याचा विचार करणंही मी गुन्हा मानत होतो. आणि तुम्ही? ती म्हणते की तू तुटला आहेस. नाही बाई, तुम्हीच तर मला सांधला आहे. माझा प्रत्येक श्वास, माझा हृदयाचा प्रत्येक ठोका, सगळं काही तुमचा विश्वास आहे. आता ते दोघे आत गेले. त्यांच्या आईवडिलांसमोर शीला थेट म्हणाली, बाबा, आई, मला तुमच्या मुलाशी लग्न करायचं आहे. मला तुमची परवानगी हवी आहे. बाबूजी क्षणभर स्तब्ध झाली. त्यांच्या हातातील माळ थांबली. मुली, तू आणि आपला दीपक, मुली, तू अधिकारी आहेस, आम्ही गरीब लोक आहोत, हे समान नातं नाही हे. आणि मग लोक वाटेल त्या गोष्टी सांगतील. मुली, मला माहीत नाही ते आता काय बोलत आहेत. आणि मग बाबूजींना ती जुनी गोष्ट आठवली आणि ते थोडे हसले. तसेच मी माझ्या मुलाला नेहमी सांगायचो, पोलिसांशी मैत्रीही चांगली नाही आणि वैरही. आणि आज तर खुद्द पोलीसच एक प्रस्ताव घेऊन आले आहेत. जेव्हा शीला म्हणाली तेव्हा त्याने तिला स्पर्श केला आणि म्हणाला, बाबूजी, समानता गणवेश आणि पैशाने मिळत नाही, ती हृदयाने, मूल्यांनी मिळते. आणि मूल्यांमध्येच तुमचा मुलगा नक्कीच कुठल्या तरी श्रीमंत ठिकाणी गेला असणार. हो, माणसांबद्दल बोलायचं झालं तर बाबूजी कायदा प्रेमाला मान्यता देतो आणि देवसुद्धा खऱ्या नात्यानं ओळखतो. फक्त मला तुमची सून बनवून तुमची सेवा करण्याची संधी द्या.
वर्दी पोलीस स्टेशनमध्येच राहील, या घरात फक्त तुमची सूनच राहील. आई शांतीदेवींच्या डोळ्यात पाणी आले. ज्या मुलीने माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला, तिने त्याच्या मुलाचा जीव वाचवला, तिने माझा सन्मान वाचवला. या जगात यापेक्षा मोठं नातं दुसरं कोणतं असू शकतं? त्याच दिवशी मला जाणवलं की ती माझ्या घराची लक्ष्मी आहे. बाबूजी गदगदलेल्या आवाजात म्हणाले, जर दीपक सहमत असेल तर मग आम्ही नातं मनापासून स्वीकारतो. सगळ्यांच्या नजरा दीपककडे वळल्या आणि दीपकने डोळ्यात पाणी आणून हसून होकारार्थी मान डोलावली. मित्रांनो, त्या दिवशी त्या लहानशा घरावर जो आनंद पसरला होता तो शब्दात व्यक्त करता येणार नाही. फक्त एक कसोटी बाकी होती. शीलाच्या माहेरच्या घरी जेव्हा ही बातमी पोहोचली, जेव्हा मुलगी लग्नासाठी तयार असल्याची बातमी आली, तेव्हा घरी दिवाळी साजरी झाली. 8 वर्षांचा हट्ट अखेर मोडला होता. पण दुसऱ्याच दिवशी, ताई, तुमची मुलगी कोणाशी लग्न करत आहे हे तुम्हाला माहीत तरी आहे का? ज्या मुलाला पोलीस स्टेशनच्या कोठडीत डांबले होते, चोऱ्या आणि विनयभंगाच्या आरोपाखाली, आणि एका रात्री तुमच्या मुलीने त्याला तिच्या घरी सुद्धा नेले होते. संपूर्ण शहर थुंकत आहे. आईच्या हातातून फोन निसटल्याने तो वाचला. तिने घाबरून आपल्या मुलीला फोन केला. शीला, हे काय ऐकते? एका गुन्हेगाराशी लग्न? तुझं डोकं फिरलंय का? आपलं नाक कापलं जाईल मुली. बातमी ऐकून मला जो आनंद झाला होता, पण हे ऐकून माझ्या काळजाचा ठोका चुकला. मग मोठ्या संयमाने शीलाने तिच्या आईला सगळी हकीकत सांगितली. हात पसरून उभा असलेला मुलगा अपघातग्रस्ताचा जीव वाचवला. नाव न सांगता निघून जात आहे. गैरसमजामुळे अटक. त्या निष्पाप माणसाला काट्यांनी मारहाण करण्यात आली. एका हृदयभंग झालेल्या वडिलांची भीती, रात्रीचा निवारा, खऱ्या चोराची अटक आणि कबुली जबाब. बदनामीच्या वादळात ढाल बनून उभे राहणे आणि हॉस्पिटलमधले ते 3 दिवस. मग शीला म्हणाली, आई, तो गुन्हेगार नाही, तो एक देवदूत आहे. 8 वर्षांपूर्वी एका माणसाने फक्त स्पर्श करून मला तोडून टाकलं आणि एका माणसाने मला स्पर्शही न करता एकत्र आणले. एका व्यक्तीने माझा विश्वास हिरावून घेतला होता आणि तो परत दिला. आता तूच सांग आई, मी कोणाशी लग्न करू? की त्या व्यक्तीसोबत जो काहीही न बोलता तुझ्यासोबत राहतो? फोनच्या पलीकडून बराच वेळ शांतता पसरली आणि मग हुंदक्यांचा आवाज आला. आई म्हणत होती, थांब मुली, थांब. 8 वर्षांपासून मी देवाकडे माझ्या मुलीच्या मनातील जखमा भरून काढण्याची प्रार्थना करत होतो. आज मला कळलं की त्यानेच मला त्यावरचा मलम पाठवला आहे. मुली, लग्न कर अगदी थाटामाटात आणि ऐक, तुझ्या त्या शूर पुरुषाला सांग, त्याची सासू आतुरतेने त्याची वाट पाहत आहे. मग मित्रांनो, तो दिवस आला ज्याची कोणी कल्पना केली नव्हती. शीला आणि दीपक यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला. बँडची गर्दी, फुलांनी सजवलेला मंडप आणि पाहुण्यांनी खचाखच भरलेले घर. मंडप. आणि तुम्हाला माहीत आहे का, लग्नाच्या वरातीत कोण होतं? तोच हवालदार ज्याने एकेकाळी दीपकला काठ्यांनी मारलं होतं. तो आज हात जोडून समोर उभा होता. माफ करा, माझ्याकडून मोठी चूक झाली. आज मला समजलं, खरी ओळख गणवेशातील त्या महिलेचीच होती. आणि दीपक हसत त्याने तिला मिठी मारली. जे काही घडलं त्यामुळेच आजचा दिवस आला आहे. जर तुम्ही मला पकडलं नसतंस तर मी मॅडमला भेटलो नसतो. तो शेजारी मित्र आहे, ते कुजबुजायचे. आज ते मान खाली घालून म्हणत होते, ज्या गोष्टीला आम्ही सतत चुकीचं समजत होतो तेच सर्वात खरं आणि पवित्र नातं ठरलं. आमच्या मनातले विचार बघा. पण सेठ धनीरामही आले, शगुनचे पाकिट घेऊन, चोरून नजर टाकत. जेव्हा लग्न मंडपात 7 फेरे घातले गेले आणि शीलाच्या भांगेत कुंकू लागले, तेव्हा संपूर्ण मंडप टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले. पुढच्या खुर्चीवर बसलेले बाबूजी डोळ्यात अश्रू आणि ओठांवर स्मित हास्य घेऊन हात जोडून वर बघत म्हणाले, देवा, पण तो नक्कीच करतो. पण ते काळोख नाही. मित्रांनो, लग्नानंतर आयुष्याने असे वळण घेतले की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. शीला दीपकला म्हणाली, आता तू कोणाच्याही दुकानात कधीच जाणार नाहीस. तुमचं ते स्वप्न, दीपक वस्त्र भांडार, आता आपल्या दोघांचंही स्वप्न आहे. आपल्या उरलेल्या बचतीतून आणि एका लहान कर्जातून शीलाने दीपकला एक मोठे कपड्याचे दुकान उघडायला मदत केली. एक घाऊक दुकान उघडण्यात आले. दीपकची 12 तासांची मेहनत, प्रामाणिकपणा आणि गोड बोलण्याने अशी जादू केली की अवघ्या 2 वर्षात दीपक वस्त्र भांडार ते शहरातील सर्वात यशस्वी घाऊक दुकान बनले.
तिथे 4 कामगार कामावर होते. आणि मित्रांनो, काळाच्या ओघात बघा, ज्या व्यावसायिकाचा हात धनीरामच्या पाठीशी उभा असलेला दीपक होता, त्या 8,000 रुपयात आज तेच सेठ त्यांच्या दुकानातून सामान खरेदी करायला यायचे आणि दीपक त्यांना पूर्ण आदराने चहा देत असे. मी दुकानात जे शिकलो ते आज उपयोगी पडत आहे. यालाच खरं मोठेपण म्हणतात. बाबूजींवरचा संपूर्ण उपचार एका मोठ्या रुग्णालयात झाला आणि आईच्या गुडघ्यांवर शस्त्रक्रिया झाली. आता ती कोणाच्याही मदतीशिवाय मंदिरापर्यंत चालत गेली. ते जुने माती लोण्याचे घर आता एक आनंदी, भक्कम आणि प्रसन्न घर बनले होते, जिथे आता कुटुंबाच्या आठवणींनी भिंती सजवल्या होत्या. फोटो होते आणि त्यांच्या लग्नानंतर 1.5 वर्षांनी देवाने त्यांना एका मुलाचे आशीर्वाद दिले, ज्याला त्यांचे आजी आजोबा दिवसभर आपल्या मांडीवरून खाली उतरवत नसत. म्हणून दीपक दुकान कामगारांच्या आणि बाबूजींच्या हाती सोपवून आपल्या पत्नीसोबत निघून जायचा. दुकान पुन्हा उघडेल, एकजुटीचे वचन मोडता कामा नये. कधी कधी जेवणानंतर जेव्हा संपूर्ण कुटुंब अंगणात बसायचे, बाबूजींचा पलंग, आईच्या मांडीवर त्यांचा नातू आणि त्यांच्यासोबतच शीला व दीपक बसलेले असायचे, तेव्हा बाबूजी हसायचे आणि म्हणायचे, सुनबाई, एक काळ होता जेव्हा मी माझ्या मुलाला सांगायचो, पोलिसांशी मैत्री चांगली नाही आणि वैरही नाही. आणि बघ, आज पोलीस माझ्या घराची लक्ष्मी बनले आहेत. अंगणात हास्याचे पडसाद उमटत असत आणि शीला ती एकेकाळची कठोर पोलीस अधिकारी आपल्या मुलाच्या कपाळाची चुंबन घ्यायची, नवऱ्याच्या खांद्यावर डोकं ठेवायची आणि हसून विचार करायची, लोकांनी त्या एका रात्रीबद्दल वाटेल त्या गोष्टी रचल्या. त्यांना माहीत नाही त्या रात्री कोणाच्या चारित्र्याला धक्का लागला नाही. माणसांनी एकमेकांना जगायला शिकवलं. लोक खरंच वाटेल त्या गोष्टी रचतात आणि वेळेकडे प्रत्येक गोष्टीचं उत्तर असतं. तर मित्रांनो, ही कथा आपल्याला अनेक महत्त्वाचे धडे शिकवते. पहिला, कोणालाही त्याच्या परिस्थितीवरून पारखू नका. तुरुंगात असलेला प्रत्येक जण गुन्हेगार नसतो आणि गणवेशातील प्रत्येक जण निर्दयी नसतो. दुसरं म्हणजे दयाळूपणा कधीही वाया जात नाही. त्या धुक्याच्या संध्याकाळी दीपकने एका अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवला. एके दिवशी त्याने स्वतः तिचे प्राण वाचवले आणि तिचे आयुष्य सुधारले. तिसरे, एका व्यक्तीच्या विश्वासघातासाठी संपूर्ण जगाला शिक्षा देऊ नका. खरे लोकांनो, आज आणि चौथा, सर्वात मोठा धडा, लोक खोट्या गोष्टी रचतील, तेच त्यांचं काम आहे. पण जर तुमचा हेतू शुद्ध असेल तर स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. काळ स्वतःच तुमच्या सत्तेची साक्ष देतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.